हॅलो, तर मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. तर आपण जे रेडीमेड रंगोलीची जी की सिरीज स्टार्ट केलेली आहे, जे की मी तुम्हाला फ्री स्वरूपात देत आहे. तर आज आहे डे 5. आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की रेडी रंगोलीची जी की आपण फर्स्ट लेअर करतो, तर ती कशी करायची आणि ती केल्यानंतर त्यामध्ये आपण काय काय चुका करायला नाही पाहिजे, जेणेकरून आपली फर्स्ट लेअर चुकणार नाही. आणि फर्स्ट लेअर जर तुमची चुकली नाही तर सेकंड लेअर तुमची चांगली येणार आणि ती रेडी रंगोली चांगली बनणार. तर आता आपण त्याच फर्स्ट लेअरला सेकंड लेअर करणार आहोत. मी तुम्हाला सांगितले की ती जी फर्स्ट लेअर केलेली आहे तर त्याला तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी त्याला सेकंड लेअर करू शकता, जेणेकरून काय होईल ना की ती जी कोटिंग आहे ना रेडी रंगोलीची ती छानपैकी बसल्याच आहे. बऱ्याचदा असं केलं जातं ना की पटापट एकावर एक थर दिले जातात आणि मग ते निघून जाते आणि सगळेजण म्हणतात की आमचं रेडी रंगोलीचे जे की आहे ते वरचे पॅच निघतात किंवा त्याला भेगा पडतात. तर ते अशामुळेच होतं की आपण खूप घाई करतो त्याला लेअर द्यायला. तर आज आपण सेकंड लेअर कशी करायची ते पण बघू. तर चला, कशीच कनेक्टेड राहा. तुम्हाला आता या 10 ते 11 दिवसात जे काही मी सांगणार आहे याच्यातून तुम्ही बेसिकच नाही तर तुमचा ॲडव्हान्स सुद्धा क्लिअर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जर का घरात बसून या 2026मध्ये तुमचा स्वतःचा बिझनेस जर का हे करायचं आहे, पुढे आणायचं आहे, स्वतःलाही पुढे आणायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर चला आपण स्टार्ट करूया. हे बघा, काल आपण फर्स्ट लेअर याची केलेली आहे. हे जे फ्लॉवर तुम्ही बघताय आणि ही जी आपण पेंट मार्करनं केलं किती सुंदर दिसत आहे. तर याला आपण आता याला फर्स्ट सेकंड लेअर करायची गरज नाही होत एवढी, पण आपण करू शकतो, त्याच्यात काही हे नाही आहे. आणि आता हे जर की छोटंसं आपण फ्लॉवर बनवलेलं आहे, आता याला खूप छान अट्रॅक्टिव्ह आपल्याला कसं करता येईल तर ते आपण सेकंड लेअरमध्ये करू शकतो. तर चला करूया आपण. तर बघा, आता काल आपण याला फर्स्ट लेअर केली होती. हे दुमडलं ना तरीसुद्धा याला काहीच होत नाही. म्हणजे बघा, आपला फर्स्ट लेअर ना एकदम परफेक्टली बसला आहे आणि हे जे की मी बनवलेलं होतं ना पेंट मार्करने ते सुद्धा छान दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला सेकंड लेअर द्यायची. मी हे ओव्हरनाईट ठेवले. काल फर्स्ट लेअर केली आणि आज याला सेकंड लेअर करते. तर आधी याला फॅब्रिक ग्लू वापरू आपण. त्यामध्ये थोडं पाणी ॲड करू, जे मी सांगितलेलंच आहे 60% फेविकॉल. तो 70% झाला तरी काही फरक पडत नाही. आपल्याला पाणी थोडंसंच ॲड करावं लागतं. म्हणजे ते खूप घट्टसर जो काही फेविकॉल असतो किंवा ग्लू असतो तो घट्टसरपणा त्याचा थोडासा मऊसूत झाला पाहिजे, म्हणून आपण त्यामध्ये पाणी ॲड करत असतो. तर आता पाणी ॲड केलं आहे आणि जे काही फ्लॉवर आपण बनवलं होतं त्याच्यावर आपण आता हा जो काही फेविकॉल आहे ना हा व्यवस्थित लावून घेऊ. आता खूप जास्त पण लावायचा नाही की जी काही आपली खालची जी काही लेअर आहे ना ती पूर्णपैकी ओली होतेच, पण ती एवढी ओली होऊ नये की ते निघून जाईल म्हणून. त्यामुळे तो खूप पातळ घ्यायचा नाही आहे पाण्यासारखा. तर आता फेविकॉल आपलं लावून झालेला आहे. त्याच्यावर आपण ॲज इट इज जी रांगोळी आपण आधी टाकली होती ना तीच रांगोळी टाकून घेऊ. तर तुम्ही यावेळेस काय करू शकता ना, तुम्ही दुसरा जरी रांगोळी तुम्हाला याच्यामध्ये जर का 2 लेअर रांगोळी करायची तर तुम्ही दुसरासुद्धा कलर वापरू शकता. म्हणजे काठाने वेगळा आणि मध्ये हा पिंक कलर असासुद्धा देऊ शकता. फक्त मी तुम्हाला बेसिक आयडिया यावी म्हणून हे छोटंसं फ्लॉवर तुम्हाला काढून दाखवत आहे आणि कसे रंग भरायचे, काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी टाळायच्या हे मी सांगण्याचा प्रयत्न करते बस. नाही तर मी घेताना मोठीसुद्धा डिझाईन घेऊ शकले असते. फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी असे छोट्या डिझाईनपासून स्टार्ट केले. कारण मी जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हा मी सुद्धा छोट्या डिझाईन्सपासूनच स्टार्ट केलं. आणि आपण जेव्हा छोट्याकडून मोठ्याकडे जातो ना तेव्हा आपल्याला छोट्याचा काय हे असतं ना ते कळत जाते. आणि म्हणून आपण कधी ना मोठं झाल्यानंतर ना आपल्या जमिनीला धरून राहतो. म्हणून कधीही गोष्ट शिकताना ना छोटी गोष्ट शिका, नंतर तुम्ही आपोआप मोठी गोष्ट शिकायला लागता. तर तसंच ॲज इट इज जी की पेंट मार्करने मी जी बनवली होती ना डिझाईन त्याच्यामध्ये सुद्धा मी फक्त एक छोटंसंच मधातलं जे मिडलमध्ये फ्लॉवर होतं ना त्यालाच फक्त कलर केला. ते सुद्धा वाढू दिलं होतं ओव्हरनाईट. आणि आता सेकंड लेअर. आता ही जी की व्हाईट पेंट मार्कर जे आहे ना
तर त्याला मला कधी असं डबल लेअर करायची ना मला गरज वाटतच नाही, कारण ते तसंच दिसायला ना खूप छान असं दिसतं. तर असं दोन्ही डिझाईन जे काढले होते पेंट मार्करने आणि एक असं छोट्या लीडच्या जे की आपण परमनंट मार्कर पेन वापरले आहेत त्यानी काढलेले डिझाईन्स, दोन्ही डिझाईन्स आपण सेकंड लेअर करून घेतो आहे. आता याला आता सेकंड लेअर देताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की फर्स्ट लेअर दिल्याच्या नंतर लगेच सेकंड लेअर द्यायची नाही आणि सेकंड लेअर दिल्याच्या नंतरही त्याच्यावर लगेच आउटलाईन करायला काही डेकोरेटिंग करायला घ्यायचं नाही, कारण की जी की फर्स्ट लेअर असते त्याच्यावर आपण फेविकॉल ॲड केलेला असतो, त्याच्यावर स्प्रेड केलेला असतो आणि ती रांगोळी कुठेतरी ओली झालेली असते फर्स्ट लेअर, आणि जेव्हा आपण सेकंड लेअर टाकतो तेव्हा ते त्याला चिकटायला थोडा वेळ लागतो. म्हणून सेकंड लेअर झाल्याच्या नंतरही थोडा वेळ म्हणजे 2-3 तास तरी त्याला सुकू द्यावे लागतं. इव्हन तुम्ही बाहेर फॅन खाली असं ठेवू शकता. आणि जेव्हा आपण रांगोळी टाकतो ना तो खूप सारी रांगोळी त्याच्यावर टाकायची नाही, हलकीशी थोडीशी रांगोळी टाकायची. नाही तर खूप सारे त्याच्यावर धब्बे अशी रांगोळी जर टाकली ना तर मग ती एका ठिकाणी खूप जास्त जाड लेअर, एका ठिकाणी खूप पातळ लेअर, असे लेअर तयार झाले ना की मग सुद्धा ती रांगोळी निघून जाते. तर हे बघा आता आपला सेकंड लेअर रेडी झालेला आहे. आता याला आपल्याला आउटलाईन करायचे, त्याआधी आपण थोडा वेळ थांबू आणि नंतर आता मी थोडं सुकट ठेवायला ठेवते. हे वाळल्याच्या नंतर मग मी हा व्हिडिओ ॲड ऑन करून तुम्हाला सांगेलच की तरी 2 ते 3 तास तरी तुम्ही ही रांगोळी वाळू द्यायला पाहिजे. आता सेकंड लेअर करून तर झालं, पण आता याला अजून डेकोरेटिव्ह करायचं आहे तर आपल्याला त्याला आउटलाईन करायचे. आता माझ्याकडे ॲक्रेलिकचे कलर आहेतच, तुम्हीसुद्धा ना आउटलाईन करायला ॲक्रेलिक कलर वापरू शकता. व्हाईट आणि ब्लॅक असे बेसिक 2 कलर यूज केले जातात. तर आता या 2 कलरचा वापर करून आणि हा 0 पॉईंटचा जो काही ब्रश आहे त्याचा यूज करून मी आता याला आउटलाईन करणार आहे. तर तुम्हीसुद्धा आउटलाईन करण्याच्या आधी सांगितल्याप्रमाणे ती सेकंड लेअर झाल्याच्या नंतरसुद्धा ती डिझाईन वाळू द्या. नाहीतर तुम्ही तसं आउटलाईन करायला घेतल्यानंतर ती सगळी जो काही ॲक्रेलिक कलर आहे ना तो रांगोळीवरती स्प्रेड होतो. तर बघा अशा प्रकारे तुम्ही आउटलाईनसुद्धा याला करू शकता व्हाईट ॲक्रेलिक कलरने किंवा ब्लॅक ॲक्रेलिक कलरने, आणि मध्ये तुम्ही जे काही स्टोन असतात ते सुद्धा त्याच्यावर स्टिक करू शकता, जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह असे दिसेल. तर तुम्ही बघू शकता पेंट मार्करने आणि जी काढलेली आहे ना डिझाईन्स, या दोन्ही डिझाईन्स किती सुंदर अशा दिसत आहे. हे जे एक बेसिक आहे, जर का तुम्हाला बेसिक आलं तर तुम्हाला ॲडव्हान्स यायला काहीच वेळ लागत नाही आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं. आता हे वाळल्यानंतर ना मी तुम्हाला याचे फोल्ड करूनसुद्धा दाखवेल की ते खरंच मोडतात की नाही, म्हणजे त्यांना क्रॅक पडतात की नाही हे सुद्धा दाखवेल. तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड लेअर कशी करायची हे समजलं असेलच. आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच 2 डिझाईन मी तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड लेअर कोटिंग करून दाखवेल आणि त्याच्यानंतर जे काही आपले क्लास पुढे
जातील तसे तुम्हाला सगळ्या आयडियाज, टिप्स अँड ट्रिक्स हे मिळत जातील. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.